तर दावोसमध्ये आधी झालेल्या करारांची अंमलबजावणी किती झाली? उद्योग मंत्री उदय सामंतांकडे चौकशी करावी असं अंबादास दानवेंनी म्हटलं। घोषणा करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न सुरू। दावोसमधील सर्वाधिक करारांवरून अंबादास दानवेंनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। या 26 पैकी 25 हे महाराष्ट्रातले, त्यातले 15चे मुख्य कार्यालय मुंबईत आहे, 5चे पुण्यात आहे, 2-3चे ठाण्यात आहे। आणि मग जर इथले जे मुंबईचे, ठाण्याचे, पुण्याचे करार करायचे तर दावोसला का जावं लागलं, हा माझा खऱ्या अर्थानं सरकारला प्रश्न आहे। आणि 2014 पासून जेवढ्या गुंतवणुकीचे करार झाले त्याची अंमलबजावणीचं प्रमाण काय याचं कुठे स्पष्टीकरण नाही। 2013 पर्यंत हे पब्लिश होत होतं, किमान 25% ॲव्हरेज होतं, परंतु 2014 नंतर आतापर्यंत दावोसमध्ये झालेल्या कराराची अंमलबजावणी, प्रत्यक्षात गुंतवणूक किती हे आकडे समोर आले। त्याच्यामुळे ही घोषणा आहे, या घोषणा आहेत गुंतवणुकीच्या, प्रत्यक्षात अंमलबजावणी काय होती हे सांगणं अवघड आहे। सारासर जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा हा प्रकार आहे।